निवासस्थानी बेहिशेबी रक्कम सापडल्यानं वादात सापडलेल्या अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील महाभियोगासाठी 146 खासदारांनी स्वाक्षरी केलेला प्रस्ताव स्वीकारला असल्याचं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज लोकसभेत सांगितलं। बिर्ला यांनी आज लोकसभेत या संदर्भातलं निवेदन दिलं। न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना पदावरून हटवण्यासंदर्भात 146 सदस्यांनी स्वाक्षरी केलेला प्रस्ताव आपल्याला 31 जुलै रोजी मिळाला होता। न्यायमूर्ती वर्मा यांना पदावरून हटवण्यासाठी राष्ट्रपतींकडे प्रस्ताव पाठवावा असं यात म्हटलं आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी होणं आवश्यक असल्याचं मत तत्कालीन सरन्यायाधीशांनी देखील व्यक्त केलं होतं। त्यानुसार 3 सदस्यीय समिती स्थापन केली आहे असं त्यांनी सांगितलं। इस प्रस्ताव को नियमानुसार उचित पाते हुए मैंने इसकी स्वीकृति प्रदान की है। न्यायाधीश जांच अधिनियम 1968 की धारा 3 की उपधारा 2 के अनुसार मैंने न्यायमूर्ति यशवंत वर्मा को पद से हटाने के अनुरोध के आधारों की जांच करने के उद्देश्य से निम्नलिखित 3 सदस्यों वाली एक समिति गठित किए। माननीय न्यायमूर्ति श्री अरविंद कुमार, न्यायाधीश उच्चतम न्यायालय, माननीय न्यायमूर्ति श्री मनिंदर मोहन श्रीवास्तव, मुख्य न्यायाधीश मद्रास उच्च न्यायालय, श्री BV आचार्य, वरिष्ठ अधिवक्ता, कर्नाटक उच्च न्यायालय। समिति यथाशीघ्र अपनी रिपोर्ट प्रस्तुत करेगी। जांच समिति की रिपोर्ट प्राप्त होने तक ये प्रस्ताव लंबित रहेगा। देशाच्या प्रत्येक नागरिकानं सार्वजनिक स्वरूपात होणाऱ्या भ्रष्टाचाराविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरण अवलंबलं पाहिजे। न्यायदानाच्या प्रक्रियेत प्रामाणिकपणा सर्वात महत्त्वाचा असून नागरिकांसमोर आदर्श निर्माण करण्यासाठी न्यायदान करणाऱ्यांचं आचरण योग्य असलं पाहिजे असं बिर्ला यांनी सांगितलं। बिहारमधल्या मतदार